जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2023च्या MCOM पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड 2019 क्रेडिट पॅटर्नच्या रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तसेच हॉल तिकीटमध्ये तुमचे किती सब्जेक्ट्स आले पण वेळापत्रकात त्यातील काही सब्जेक्ट तुम्हाला दिसत नाही आहे, म्हणजे ह्युमन राईट्स, सायबर सिक्युरिटी, स्किल डेव्हलपमेंट, आणखीन तुमच्या MCOM सेकंडला सुद्धा जे काही इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन असतील किंवा इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी असतील, तर या विषयांचे जे काही पेपर्स आहेत ते तुमच्या परीक्षा टाईम टेबलमध्ये दिसत नाही आहे. तर अशा जे काही महत्त्वाच्या बाबी आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन व्हा. तिथे दिलेले मेसेज तुम्ही दिवसभरात जे काही मेसेज टाकले जातात ते काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा, तुम्हाला मी या अगोदरही टेलिग्राम मेसेजला सांगितलेलं होतं की काही परीक्षा ह्या जुलै महिन्यामध्ये होणार आहे, पण जी काही परीक्षा आहे तर ती जूनमध्ये चालू होते. जूनमध्ये काही दिवस झाल्यानंतर काही पेपर डायरेक्ट तुमचे जुलै महिन्यामध्ये असणार आहे. त्याच्यामुळं मध्ये खूप सारा गॅप आहे. गॅपसाठी काही कारणं आहेत, जसं की काही विद्यार्थ्यांचे CA, CMA, CS यांची जी काही परीक्षा आहे तर या परीक्षांमुळं आणि बाकीच्या देखील काही परीक्षा असल्याकारणामुळं थोडासा ओव्हरलॅप होत होता. तर त्याच्यामुळं काही केलेलं आहे की या परीक्षा पुढे पोस्टपोन करण्यात आलेल्या आहे. त्याच्यामुळं परीक्षेचं टाईम टेबल जरा काळजीपूर्वक बघा. अगोदर आपण एक्झामच्या टाईम टेबलबाबत बघूया आणि नंतर तुमच्या हॉल तिकीटमध्ये जे सब्जेक्ट्स आले ते तुमच्या परीक्षा टाईम टेबलमध्ये दिलेले नाही आहे, तर त्यांची परीक्षा कधी होईल, कशा प्रकारे घेतली जाईल ते देखील आपण इथे बघणार आहोत. चला तर मग, जर का आपण अद्याप या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा. आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही परीक्षेचं टाईम टेबल आहे ते डाउनलोड करून आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देखील दिलेलं आहे. जवळजवळ या टेलिग्राम चॅनलमध्ये 61,256 म्हणजे मोर दॅन 61,000 स्टुडंट्स यामध्ये सहभागी झालेले आहे. तुम्ही देखील सहभागी व्हा, जेणेकरून तुम्हाला देखील परीक्षेबाबतच्या अद्ययावत माहिती तुम्हाला इथं या ठिकाणी भेटू शकतील. ओके, तर बघा आता आपण हे टाईम टेबल काय करूया, डाउनलोड करूया. जसं की मी इथे MCOM फर्स्टचं तुम्हाला टाईम टेबल दाखवतो. MCOM फर्स्टची जी काही परीक्षा आहे ती कधीपासून स्टार्ट होते ते आपण बघूया. थोडंसं खालती स्क्रोल करा. बघा इथे MCOM पार्ट फर्स्ट ही जी काही परीक्षा आहे ती दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये होणार आहे. म्हणजे हा पेपर तुमचा बॅकलॉगचा देखील असू शकतो. म्हणजे जे विद्यार्थी आता सेकंड सेमिस्टरला आहे त्यांचं जर का फर्स्ट सेमिस्टरचा काही बॅकलॉग राहिला असेल तर ते पेपर तुम्हाला दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये देता येणार आहे. परीक्षेचा कालावधी हा टोटल तुमचा 3 तासाचा असणार आहे. परीक्षा एकूण 70 मार्कांची घेतली जाणार आहे. ओके, त्यानंतर बघा ही परीक्षा 27/6, 29/6, नंतर 10 जुलै आणि 11 जुलै या तारखेला होणार आहे. म्हणजे 29 तारखेपासून तर पुढे 30 तारखेपर्यंत, 29 नंतर 30 तारीख आहे, नंतर 1, 2, 3, 4, 5, 6 तर डायरेक्ट तुमचे जे काही बाकीचे दिवस आहेत तर त्यापर्यंत तुम्हाला काय केलेलं आहे, सुट्टी देण्यात आलेली आहे. ओके, किती तारीख आहे MCOM पार्ट फर्स्टच्या परीक्षेची? 27 जून, 29 जून, त्याच्यानंतर 10 जुलै आणि 11 जुलै असे 4 पेपरची 4 तारखा इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सेकंड सेमिस्टरची जी काही परीक्षा आहे ती देखील याच तारखेला होणार आहे, बट त्याचा टाईम जो काही असणार आहे तो सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये असणार आहे. म्हणजे बघा, जे विद्यार्थी MCOM फर्स्टचे आहे म्हणजे ज्यांचा बॅकलॉग वगैरे राहिलेला आहे त्यांचे पेपर 3 ते 6 मध्ये होतील. तर जे विद्यार्थी रेग्युलरचे आहे म्हणजे सेकंड सेमिस्टरला आहे त्यांची परीक्षा ही त्यांची परीक्षा ही सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये होणार आहे. म्हणजे कदाचित एखाद्या विद्यार्थ्याचा ओव्हरलॅप पण होऊ शकतो. म्हणजे जसं की एखाद्या विद्यार्थ्याचा मॅनेजमेंट अकाउंट पहिल्या सेमिस्टरचा बॅकलॉग आहे आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये तो आता फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या विषयाचा परीक्षा देतोय, तर सकाळी तो 11 ते 2 यामध्ये सेकंड सेमिस्टरचा म्हणजे फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोलचा पेपर देईल आणि दुपारी 3 ते 6 मध्ये तो मॅनेजमेंट अकाउंटिंगचा बॅकलॉगचा पेपर हा देऊ शकतो. त्याच्यामुळं 27/6, 29/6,
10 जुलै आणि 11 जुलै असे 4 दिवसाला तुमचे 4 पेपर होणार आहे. बाकीचे जे काही पेपर आहे ते कधी होतील ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहे. ते ह्युमन राईट्स आणि सायबर सिक्युरिटीच्या पेपरबाबत आपण थोड्या वेळात माहिती घेणार आहोत. इथं त्यांनी एक महत्त्वाची सूचना दिली, जे विद्यार्थी MCOM 2013 पॅटर्नचे आहे ते देखील सब्जेक्ट या इक्वॅलंट सब्जेक्टनुसार काय करणार आहे, पेपर देणार आहेत. आता आपण फर्स्ट इयरचं टाईम टेबल बघितलं. आता आपण सेकंड इयरचं टाईम टेबल आपण बघणार आहोत. तर सेकंड इयरच्या जे काही परीक्षा आहे त्या मात्र थोड्याशा लवकर घेत आहे. ते म्हणजे कोणत्या तारखेला, 20 जून, 21 जून, त्याच्यानंतर 23 जून. ओके, या तारखेला त्यांची परीक्षा होत आहे. त्याच्यामध्ये तुमचा 301, 302, नंतर 307 21 नंतर 22 जूनला पण परीक्षा आहे आणि 23 जूनला आहे. म्हणजे बघून चला की विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी MCOM पार्ट सेकंडमध्ये आहे त्यांची परीक्षा 20, 21, 22, ओके 20, 21, 22 आणि 23 या दिवशी परीक्षा होत आहे. थर्ड सेमिस्टरची परीक्षा ही दुपारून 3 ते 6 होत आहे. तर फोर्थ सेमिस्टरची जी काही परीक्षा आहे ती याच तारखेला सकाळी 11 ते 2 मध्ये होत आहे. ओके, फोर्थ सेमिस्टरच्या परीक्षेसाठी तर तुम्हाला 4 विषय नसून किती विषय, फक्त 3 विषय आहे. बाकीच्या 3 विषयाचं काय करायचं ते आपण हॉल तिकीटवरून बघणार आहोत. तर 3 विषयापैकी पहिला विषय जो काही आहे तो म्हणजे कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल ॲनालिसिस. ओके, कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल ॲनालिसिसची परीक्षा 11 ते 2 या वेळेत 20 जून 2023ला होईल. 21 जून 2023ला जी काही परीक्षा होईल ती इंडस्ट्रियल इकॉनॉमिक किंवा ऑपरेशनल रिसर्चची होईल. तर 22 तारखेला जी काही परीक्षा होणार आहे ती रिसेंट ट्रेंड्स इन जे काय असतील तुमच्या स्पेशलायझेशनचा त्या विषयाची होणार आहे. म्हणजे कोणाचं अकाउंटिंग असेल, बँकिंग असेल, कॉस्टिंग असेल तर त्यांची परीक्षा 22 तारखेला होईल. म्हणजे बघून चला की विद्यार्थी मित्रांनो, MCOM पार्ट सेकंडची परीक्षा ही 20, 21, 22 आणि 23 या 4 दिवसामध्ये होणार आहे. पण जे विद्यार्थी फोर्थ सेमचे आहे त्यांची पहिल्या 3च दिवसात परीक्षा होणार आहे. अगोदर MCOM सेकंडची होणार आहे आणि नंतर MCOM फर्स्टची परीक्षा होणार आहे. जे 2013 पॅटर्नचे विद्यार्थी आहे ते इक्वॅलन्समध्ये ही परीक्षा देणार आहे अशी सूचना यामध्ये केलेली आहे. आता आपण हॉल तिकीटकडे नजर टाकूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जे काही परीक्षेचं हॉल तिकीट आहे ते मागच्याच आठवड्यात म्हणजे जवळजवळ 2 किंवा 3 जूनच्या दरम्यान आलेलं होतं आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की परीक्षेचं जे काही हॉल तिकीट आहे ते आपण आपल्या महाविद्यालयातून काय करा, कलेक्ट करा. ओके, तर आता कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ज्याच्यामध्ये जाणवलं असेल तुमचे जे काही बॅकलॉग ॲज वेल ॲज रेग्युलर हे सगळे सब्जेक्ट तुमच्या एकाच हॉल तिकीटमध्ये येतील, हे कृपया लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला जो काही टाईप दिलेला आहे हा टाईप खूप महत्त्वाचा आहे. ओके, हा जो काही टाईप म्हणून तुमच्या हॉल तिकीटमध्ये दिलेला आहेत ना तो तुम्ही कृपया काळजीपूर्वक बघा, समजून घ्या आणि नंतर तुम्ही त्या परीक्षेला सामोरं जा. आता बघा, हा एका विद्यार्थ्याचा हॉल तिकीट दाखवलेला आहे मी. त्या विद्यार्थ्याचे काही सेमिस्टरचे म्हणजे पहिल्या सेमिस्टरचे जे काही सब्जेक्ट्स आहे ते त्याचे काय राहिलेले आहे, बॅकलॉग राहिलेले आहे. आणि रेग्युलरचे सब्जेक्ट बघा 221, 222 आहे, 227, 28, 291 आणि 92 असे टोटल. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक सेमिस्टरला 6 सब्जेक्ट असतात. ओके, MCOM पार्ट फर्स्टला पहिल्या सेमला तुम्हाला 6 सब्जेक्ट असतात, दुसऱ्या सेमला 6 सब्जेक्ट आहे. नंतर MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 3ला 7 सब्जेक्ट आहे आणि फोर्थ सेममध्ये तुम्हाला 6 सब्जेक्ट आहे. असे मिळून जवळजवळ तुम्हाला 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24 आणि 1 25 सब्जेक्ट तुम्हाला MCOMमध्ये असतात. त्यापैकी तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला 6 सब्जेक्ट असतात. जर बॅकलॉग राहिले तर ते तुम्ही पुढच्या सेमिस्टरला देऊ शकतात. आता या विद्यार्थ्याचं जे काही सब्जेक्ट्स आहे ते पाठीमागच्या सेमचे बॅकलॉग राहिलेले. आता याच्यामध्ये त्याला टाईप काय दिलेला आहे, ई दिलेला आहे. ई म्हणजे काय, एक्सटर्नल म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झाम दिलेले आहे. म्हणजे त्याला या विषयाची फक्त युनिव्हर्सिटी एक्झाम द्यायची आहे. आय म्हणजे काय, आय म्हणजे इंटरनल म्हणजे त्याला काही सब्जेक्टची काय करायची, फक्त इंटरनल परीक्षा द्यायची आहे. त्याचं टाईम टेबल विद्यापीठ जनरेट करून देणार नाही. म्हणजे MCOM पार्ट फर्स्टमध्ये ह्युमन राईट्स आणि सायबर सिक्युरिटी हे जे काही 2 विषय आहे तर या 2 विषयांची परीक्षा तुम्हाला कॉलेज लेवलला कंडक्ट केली जाईल. त्याचा वेळापत्रकात समावेश केला जात नाही. ओके, तसंच MCOM पार्ट सेकंडमध्ये सुद्धा तुम्हाला ह्युमन राईट्स सेकंड आणि सायबर सिक्युरिटी किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सेकंड असे सब्जेक्ट दिले जातील. तर त्याची देखील परीक्षा कॉलेज लेवलला कंडक्ट केली जाईल. युनिव्हर्सिटीचं सेपरेट टाईम टेबल येणार नाही. म्हणून आत्ता तुमच्या MCOMच्या टाईम टेबलमध्ये फक्त 4 विषय तुमचे आलेले आहेत. जे तुमचे मेन विषय असतात तेच तुमचे आलेले आहे.
ओके. आता याच्यामध्ये बघा 221चं नावाचा जो सब्जेक्ट आहे फायनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल, त्याच्याच टाईप समोर काय दिलेलं आहे आय आणि ई. ओके, आय आणि ई. मला मागाशी एक सांगायचं राहिलं, थोडंसं चुकलं माझं. तुमची जी काही परीक्षा होती ती तुम्हाला 40 मार्क इंटरनल आणि युनिव्हर्सिटीकडे तुम्हाला 60 मार्क दिलेले आहे. तरीसुद्धा तुम्हाला 3 तासाचा कालावधी हा दिला गेलेला आहे. 40पैकी तुम्हाला पासिंगला किमान 40% म्हणजे किमान 16 मार्क तुम्हाला पडले पाहिजे आणि 60पैकी तुम्हाला 24 मार्क पडले पाहिजे. असे मिळून टोटल तुमचे जे काही मार्क्स आहे ते किमान 40 पडले पाहिजे. कितीपैकी? 100पैकी तुम्हाला 40 मार्क्स पडले पाहिजे. आणि इंटरनल तुम्हाला जे काही आहे जसे की ह्युमन राईट्स आणि सायबर सिक्युरिटी हे जे काही सब्जेक्ट आहे ते एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 25-25 मार्काची परीक्षा कॉलेज लेवलला घेतली जाते. काही कॉलेज MCQ ऑनलाईन ऑफलाईन घेतात. त्या पद्धतीने तुमचं MCOM फर्स्टचं जे काही टाईम टेबल असतं ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कॉलेज देतं आणि त्या पद्धतीच्या परीक्षा कंडक्ट करून त्याचे मार्क युनिव्हर्सिटीला दिले जातात. तुम्हाला माझ्या मते आय आणि ईचा अर्थ समजला असेल. फर्स्ट इयरचे विद्यार्थी, ज्या सब्जेक्ट पुढं आय दिलेला आहे त्याची परीक्षा इंटरनल कॉलेज लेवललाच घेतली जाईल. तुमच्या कॉलेजने अजून घेतली नसेल तर कॉलेज ती परीक्षा घेईल, कारण महाविद्यालयाला जे काही इंटरनल मार्क्स आहे ते 30/6 पाठवायचे आहेत. ओके, सो ते जरा थोडंसं काळजीपूर्वक बघा. आता हे मी MCOM पार्ट फर्स्टचं टाईम टेबल सांगितलं. याच्यामध्ये बघा कुठेही एक्झाम डेट दिलेलं नाही आहे. तुम्ही त्या पेन्सिलनी राईट डाऊन करा. जर यदा कदाचित काही पेपर पोस्टपोन झाले तर ते आपण काय करणार आहोत तुम्हाला सांगणार आहे. शक्यतो होतच नाही, पण जर यदा कदाचित काही नॅचरल कॅलॅमिटी झाली त्याच्यामुळं जर का झाले तर आपण तुम्हाला सेपरेट सांगूया, म्हणून टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही सहभागी व्हा. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला MCOM पार्ट सेकंडचं मी टाईम टेबल दाखवतो. बघा, सदर विद्यार्थ्याचे 3ऱ्या सेमिस्टरचे देखील काही सब्जेक्ट काय आहे बॅकलॉग राहिलेले आहे. 4थ्या सेमिस्टरचे तुम्हाला पुन्हा 6 सब्जेक्ट आलेले आहे. म्हणजे 421, 422, 427, 428, 492, 494 हे सब्जेक्ट्स आलेले आहे. आता याच्यामध्ये फक्त बघा, जे विद्यार्थी MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 4थमध्ये आहे यांच्यासाठी फक्त विद्यापीठाने 3च सब्जेक्टची काय केलेली आहे, काय केलेलं आहे, फक्त 3च सब्जेक्टचं टाईम टेबल दिलेलं आहे. 20 तारीख, 21 तारीख आणि 22 तारीख अशा फक्त 3च दिवसाला त्यांची परीक्षा होणार आहे. त्यामध्ये तुमचा जो काही एक प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून किंवा केस स्टडी म्हणून सब्जेक्ट आहे 428. काहींचे सब्जेक्ट कोड वेगवेगळे असतील. त्याच्या पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, इथं सब्जेक्ट टाईपमध्ये आय पी जे. ओके, आय म्हणजे काय इंटरनल आणि PJ म्हणजे काय प्रोजेक्ट. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की या सब्जेक्टला जवळजवळ 100 मार्काला प्रोजेक्ट्स आहे. ओके, या सब्जेक्टला 100 मार्कासाठीचा तुमचा प्रोजेक्ट्स असतो. त्याच्यामुळं तुम्हाला काय करावं लागणार आहे की या सब्जेक्टचा जो काही प्रोजेक्ट आहे कॉलेजकडे तुम्हाला हार्ड कॉपी द्यावी लागेल. ओरल तुमची घेतली असेल ती ओरल तुम्हाला त्या टायमिंगला द्यायची आहे आणि ओरलमध्ये जे काही मार्क्स पडतील प्रोजेक्टमध्ये ते दिले जातील. याची काही विद्यापीठाची परीक्षा असणार नाही आहे. काही सब्जेक्ट पुढं तुम्हाला पुन्हा इथं काय दाखवलेलं आहे, आय दाखवलेलं आहे. काही सब्जेक्ट पुढं फक्त ई दाखवलं आहे, तर काही सब्जेक्ट पुढं आय आणि ई दाखवलेलं आहे. आय आणि ई म्हणजे तुम्हाला त्याचं इंटरनल पण आहे आणि युनिव्हर्सिटीचे परीक्षा पण तुम्हाला द्यायची आहे. तर जसं की काही सब्जेक्ट तुमचे बघा, जसं इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी 4 या सब्जेक्टला टाईप काय दिलेला आहे आय. आय म्हणजे काय इंटरनल. तुमची जी काही इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आहे त्याची 25 मार्काची परीक्षा कॉलेज लेवलला घेतली जाईल. तर स्किल डेव्हलपमेंट सेकंड नावाचा जो सब्जेक्ट आहे त्याची 50 मार्क त्या विषयाला असतात. त्याची परीक्षा देखील कॉलेज लेवललाच कंडक्ट केली जाणार आहे. विद्यापीठ त्याची सेपरेट परीक्षा घेतली जाणार नाही आहे. त्याच्यामुळे ते एक्झाम टाईम टेबलमध्ये ते सब्जेक्ट्स दिलेले नाही. कृपया या गोष्टीचा विचार काळजीपूर्वक करा. काही सूचना तुम्हाला मी चॅट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे. काही जर का तुम्हाला क्युरी असेल या एक्झाम टाईम टेबलबाबत तर निश्चित मला संपर्क करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी दिली जाईल. बट जो व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघतो त्यामध्ये त्यांना कुठेही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वैयक्तिक वाटतं. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. जर काही संकल्पना तुम्हाला समजल्या नसतील, कोणता पेपर कधी होणार आहे, काय होणार आहे, डाऊट्स असतील तर मला तुम्ही निश्चित संपर्क करू शकता. चॅट बॉक्समध्ये मला विचारा. तसेच माझा नंबरसुद्धा तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये दिलेला आहे, तिथूनसुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे पेपर्स पूर्णपणे लिहायचे आहे. संपूर्णतः लिहा. सगळे प्रश्न जेवढे विचारले तेवढे सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क्स पडतील. मी पुन्हा एकदा सांगतो बघा, MCOMचे विद्यार्थी पाठीमागच्या सेमिस्टरला खूप विद्यार्थी नापास झाले. कारण का, तुम्हाला परीक्षेत विचारला प्रश्न एक आणि तुम्ही लिहिले उत्तरं एक. कारण फोटोकॉपीवरून आपल्याला ते लक्षात आलं. त्याच्यामुळे तुम्ही काही अशा काही चुका करू नका.
ओके, तर तुम्ही काळजीपूर्वक सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहा. तुम्हाला जर का काही प्रश्नांना थेअरीला और तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिलेले आहे, तुम्हाला दोन्हीपैकी जे येतं ते लिहा. वरती जर का तुम्ही लिहिलेलं आहे क्वेश्चन नंबर 1, त्याच्यामध्ये ए असतो आणि खालती तुम्हाला बी पण असतो, तर तुम्ही ए टाका आणि एचंच उत्तर लिहा. तिथं ए टाकून तुम्ही जर का बीचं उत्तर लिहित असाल तर ते उत्तर साफ चुकीचं आहे. तुमच्या चुकीला माफी होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, यात इथे सुद्धा तुम्हाला प्रत्येक जे काही विषय आहे ते तुम्हाला 40 आणि 60 मार्काला आहे. 40 मार्कासाठी कॉलेज तुम्हाला होम असाइनमेंट घेतं. काही ठिकाणी होम असाइनमेंट 20 तारखेला, तर काही ठिकाणी जे काही युनिट टेस्ट घेतली जाते किंवा इंटरनल एक्झाम घेतली जाते 20 मार्क, असे मिळून 40 मार्कासाठीच्या तुमच्या बाकीच्या सब्जेक्टची परीक्षा घेतली जाते. तर ह्युमन राईट्स, सायबर सिक्युरिटी, स्किल डेव्हलपमेंट यांची 25 किंवा 50 मार्काची जी काही परीक्षा आहे ती घेतली जाते. तुम्ही सगळ्या परीक्षा द्या. अजूनसुद्धा दिले नसतील तर संपर्क करा सब्जेक्ट टीचरला, ते तुमची मदत करतील किंवा तुम्हाला काहीतरी योग्य असं मार्गदर्शन करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.